आपके नाम से थोड़ा नीचे रखें और इनको देखिए। नमस्कार, मी डॉक्टर शिरीष उपाध्याय, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर। दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी म्हणजे शनिवारी आणि रविवारी आम्ही एक नॅशनल सिम्पोजियम ऑर्गनाइज केलेला आहे। एकल स्वास्थ्य किंवा वन हेल्थ हा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये आम्ही फक्त फॅसिलिटेटर आहोत। विद्यार्थ्यांनीच हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यामध्ये पशुसंवर्धन, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्य विज्ञान या विषयक तज्ज्ञ आम्ही देशभरातून बोलवलेले आहेत। यामध्ये 20 राज्यांमधून 23 विद्यापीठातून साधारणतः 49 कॉलेजचे 450 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। अजूनही उद्या रजिस्ट्रेशनची शक्यता आहे। तर आम्हाला अपेक्षा आहे की 450 ते 500 लोकांचं हे गॅदरिंग होणार आहे। यामध्ये अकॅडमिशियन, रिसर्चर्स यांचाही समावेश आहे आणि एकल स्वास्थ्य म्हणजे वन हेल्थ कन्सेप्ट घेऊन विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्या देशाचं विकसित भारत स्वप्न जे आहे आपलं माननीय प्रधानमंत्री किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, या दृष्टीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि यामध्ये पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विषयाचे सर्वजण 11 आणि 12 एप्रिल या 2 दिवसासाठी हे संमेलन आहे। आणि यामध्ये श्री बघेलजी, युनियन स्टेट मिनिस्टर पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय हे प्रमुख पाहुणे आहेत। याच्याशिवाय पशुवैद्यक भारतीय पशुचिकित्सा परिषद नवी दिल्लीचे डॉक्टर उमेश चंद्र शर्मा जे अध्यक्ष आहेत ते प्रमुख अतिथींमध्ये आहेत। आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील आहेत आणि त्याच्याशिवाय बाकी 6 ते 7 कृषी पशुवैद्यक विद्यापीठांचे कुलगुरू हे सुद्धा पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याच्याशिवाय देवदत्त जोशीजी आहेत। 11:30 वाजता 11 तारखेला 11:30 वाजतापासून हे संमेलन सुरू होईल आणि 2 दिवसासाठी हे संमेलन आहे। 12 तारखेला संध्याकाळी 4 वाजता याची सांगता होणार आहे। मी डॉक्टर शिरीष उपाध्याय, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर।